चला नितलास टीमचे कॅप्टन, नितलास संघाचे कॅप्टन टॉससाठी या. चर्चा करा तुम्ही पण टॉससाठी या. हां मगाशी पॅनल्टी घेऊन केलात आपण, लक्षात ठेवा. जर तो षटकार आला असता ना 5व्या बॉलवरती तर मग तुम्हाला कळलं असतं त्याची किंमत. चला टॉस करतील आमचे निलेश दादा म्हात्रे यांचे शुभ असे टॉस करू. योगेश दादा, भारतीय जनता पार्टी आणि नाही आहे. टॉस जिंकला नितलस संघ. चला लगेचच निर्णय घ्या, त्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. सामना 4 ओव्हरचा असेल, लक्षात ठेवा. विकेटची थोडीशी मरामत केली जातं. आमचे प्रमुख आयोजक याचीच आपण पाहू शकाल देवा म्हात्रे, त्याच्या सोबतीला सर भावेश पवार या नावाने सुप्रसिद्ध असलेले जयेश म्हात्रे सुद्धा उपस्थित आहेत. मैदानाच्या चोपेर खरंच मी जय हनुमान क्रिकेट संघ चिंचवली, आमचे सन्माननीय राजेश विलास म्हात्रे प्रमुख या स्पर्धेचे प्रणेते, त्यानंतर आमचे उपाध्यक्ष योगेशजी म्हात्रे, गुरव ग्रामपंचायत नेवालीचे सरपंच आणि व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी प्रसिद्धी उद्योजक सन्माननीय जनार्दन दादा डोंगरे आणि त्यांच्या सोबत आपण पाहू शकाल चर्चा करताना वैभवजी पडबल साहेब आहेत, ग्रामसेवक नेवालीचे. आणि त्यानंतर आमचे जवलिक नेहमीच या क्रीडांगणावरती आणि नेवाली ग्रुप ग्रामपंचायत कार्यरत असणारे आमचे मायाजी पाटील हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. आपण स्पर्धा अनुभवता भारतीय जनता पार्टी चषक 2025 हा पर्व, हा स्पर्धेचा पहिला दिवस. 8 टॉप संघ या स्पर्धेमध्ये सहभाग ज्याने नोंदवला. या दोन्ही संघाने जबरदस्त क्रिकेट दाखवून एक सामना जिंकला. क्षेत्ररक्षण रचण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर डिसाईड केलं की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय आणि आमंत्रित करताना पाहतोय ज्या संघाने जबरदस्त खेळ साकारला होता तो मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करण्यासाठी जाणार आहे, गोवा.
4 षटकांचा हा सामना असेल. 4 षटकांच्या सामन्यासाठी सलामीची जोडी आपण पाहू शकाल. गोवे या संघाकडनं हर्षद इलेव्हन, जय पाडदेव गोवे संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या फलंदाजी करण्यासाठी गेल्या. 4 षटकांचा हा सामना सेकंड फेरीतील ही लढत आपण पाहतोय आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज रवाना होताना पाहतोय. आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. तर सॅकिंगला असेल फलंदाज फलंदाजी करण्यासाठी गोवे या संघाकडनं सुमित पाटील, आकाश पाटील आणि गोलंदाजसाठी आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज अविनाश म्हात्रे. आजच्या या दिवसातील तिसरा सामना आपण पाहता. सर्वांचं स्वागत भारतीय जनता पार्टी चषकामध्ये. सहर्ष स्वागत यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकतात त्यांचं सुद्धा स्वागत. ते घेऊन चलतोय मैदानाच्या आतमध्ये लढत पाहतो आपण. पहिलाच बॉल पॅडवरती आदळतोय. पंच दर्शवताना पाहतो की हा चेंडू लेग स्टंपला मिस करेल. लाऊड अपील पाहू शकाल. पॉईंट, स्क्वेअर लेग, त्यानंतर थर्ड मॅन, एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर डीप मिडविकेटच्या क्षेत्रामधून अपील केलं जातं. परंतु अपीलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास थोडासा कमी होता. त्यामुळे पंचांकडे इशारा येतो की हा नॉट आउट आहे. बॅटिंगसाठी आपण पाहू शकाल. बॅटिंग करताना आपण पाहू शकाल पॉवर प्लेमध्ये आघाडीचे 2 फलंदाज. आताचा बॉल मात्र पुन्हा एकदा अपीलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास थोडासा कमी होता. सलगचे 2 चेंडू मात्र आपण पाहू शकाल मिस केल्यात फलंदाजाने. धापलकावरती धावसंख्या एकही नाही आहे आतापर्यंत जोडलेली. सुमितला आपण पाहू शकाल. सुमित आणि आकाश हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहता. अविनाश म्हात्रेचं हा षटक आपण पाहतो आणि अविनाशने सुरुवात चांगली केली आहे. सुरुवात करणं. आताचा चेंडू मात्र लोअर फुलटॉस होता. चेंडूला प्रहार केला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चांगलं फील्ड केलं जातं सिंगलने. धापलकावरती धावसंख्या 1 याकडे वरती श्री गणेशाय होताना पाहतोय आपण. पाहतोय गोवे या टीमकडनं 1 आकड्यावरती पोहोचतोय. प्रारंभिक जोड्या आघाडीची सुमित आणि आकाश. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे सध्या आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचा आतापर्यंत 3 चेंडूवरती फायदा उचलता आला नाही या. त्याचं नेमकं कारण गोलंदाजी चांगली होत्या अविनाश म्हात्रे या गोलंदाजाकडनं. अविनाश पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. अविनाशचा हा चेंडू हलक्याशा हाताने फक्त दिशा दिली या. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट दिला परंतु तिथे पंचांकडनं इशारा येतोय नॉट आउटचा. पुन्हा एकदा सिंगल येते. सिंगल डबलने आता सध्या दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारताना पाहतोय. दोन्ही फलंदाजाने 1-1 सिंगल. तर 2 धाब्याने धापलकावरती धावसंख्या पाहतोय आपण 2 या आकड्यावरती पोहोचतोय. सिंगल डबलला प्राधान्य मिळाला आहे. इथे ऑन साइडला हा मोठा धमाका होता. हा पहिला दमदार स्ट्रोक, षटकार साधावा.
पोहोचतोय षटकाराने धावफलकावरती धावसंख्या 6 ने वाढताना पाहतोय 8 या आकड्यावरती जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला होता. आत्ताचा चेंडू मात्र दिशेपासून थोडासा भरकटतो आहे. दबाव जो बनवला होता मागच्या चेंडूवरती त्या दबावावरती मात्र पाहतोय आपण हे दोन्ही फलंदाज आता अग्रेसिव्ह होताना पाहतोय. कारण हा चेंडू वाईड द ऑफ स्टंप होता आणि त्यामुळे पंचांकडनं हा निर्णय आलाय की वाईड द ऑफ स्टंप वाईड बॉल. स्क्रीनवरती पाहू शकता थोडंसं रनवेमध्ये थोडासा अडथळा निर्माण होताना पाहतोय. सध्या आपण भारतीय जनता पार्टी चषक आपण अनुभवता 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जातोय. जबरदस्त क्लॅरिटी आपण पाहतो शकता. आपण आमचे रोशन आमच्या सोबत सध्या कॉम्बॉक्समध्ये जॉईंट आहेत. त्यांचा हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू गेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एका ॲक्शनने चेंडूला उचललं जातं. डायरेक्ट हिट दिलाय बघा. याच षटकामध्ये दुसऱ्यांदा डायरेक्ट हिट केलाय परंतु पंच पुन्हा एकदा इशारा करतात नॉट आउटचा. षटक समाप्त पॉवर प्लेचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या ऑन द डबल डिजिट 10 या कड्यावरती पोहोचतोय गोवे संघ. आताचा चेंडू पाठवला. वेलकम टू द ग्राउंड. येतो हा षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार पाठवला गोलंदाजाने. बिग हिट. आहार करणारा हा जबरदस्त विश्वसनीय टोला षटकार होता. बघा आपल्याकडे 2 चेंडू दिला ते चॉईस आहे. त्यानंतर कोणताही चेंडू चॉईस चेंडू दिला जाणार नाहीये. दोन्ही गेले का? तर निश्चितच बघा प्रत्येक चेंडूवरती आपण बघा अगोदर 2 चेंडू तुम्हाला चॉईस मिळतील. त्यानंतर कमिटी देणार त्या चेंडूवरती आपल्याला खेळावं लागेल. कारण हा क्रिकेट क्रीडांगणाचं वैशिष्ट्य आहे. जास्तीत जास्त चेंडू हरवतात. त्यामुळे मात्र कमिटीने हा निर्णय घेतला. आपण जेव्हा टॉस उडवण्यासाठी याल तेव्हा आपल्याला 2 चेंडू दिले जातील चॉईस आहे. त्यानंतर जे कमिटी चेंडू फेकतील त्यावरती आपल्याला खेळावं लागेल. धावफलकावरती धावसंख्या 17 या आकड्यावरती. मागे छत्रपती क्रीडांगणावरती छत्रपती चषक होते. तिथे आपण पाहिलं तर 200 ते 250 चेंडू हरवले होते. परंतु आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. 12 ते 13 चेंडू हरवल्यात आतापर्यंत. आणि जास्तीत जास्त आमच्या आयोजन कमिटीला या क्रीडांगणावरती स्पर्धा जेव्हा भरवली जातोय ना 100 ते 200 चेंडू एक्स्ट्रा आणावे लागतात. त्यामुळे आपण सुद्धा खेळताना थोडासा विचार करा की 2 चेंडू फक्त आपल्या चॉईस मिळतील. त्यानंतर आयोजन कमिटी देणार त्यावरती आपल्याला खेळावं लागेल. हा चेंडू मात्र पॅडवरती आदळला. चांगला चेंडू होता. बघा अनुभव खूप आहे गोलंदाजाकडे. रवी काटेला आपण पाहू शकाल गोलंदाजीवरती आला. मागच्या मॅचचा हिरो. भरपूर वर्षाचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतं.
आणि सध्या भरपूर वर्षाचा अनुभव सिद्ध मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. हा चेंडू लॉर पुलटोसचा चेंडू होता. इथे पंच दर्शवतात बॅटची एज आहे एकंदरीत की नाही. लेग बाईज ऑफ स्टंप थोडासा मिस करणार असा चेंडू फेकला. तर अनुभवाच्या माध्यमातून सध्या गोलंदाजी होत आहे. समोरचे फलंदाज ताकदवर आहे. कारण 2 षटकार आपण सुमितच्या बॅटमधून पाहिला आणि दाभलकावरती धावसंख्या 18 वरती पोहोचवल्या. 4 चेंडू फेकताना पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना रवी काटे या गोलंदाजाला. सुमित ऑन द स्ट्राईक ज्याच्या बॅटमधून आल्या 2 षटकार गोवे टीमसाठी. शॉर्ट ऑफ लेनचा हाफ ट्रॅकर उडवलाय. चेंडू करतोय हवाई सफर. येतो हा बिग षटकार. साधावा साठी टॉच उडवण्यासाठी आपण आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. एडुटने बी आणि त्यांच्या सोबतीला गांधारी बी. गांधारी बी या संघाने आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जो पहिल्या फेरीतील 3रा सामना असेल. सध्या रवी काठीवरती प्रतिहल्ला. अजून एक मोठा स्ट्रोक पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचतोय गोवे संघ. सध्या जबरदस्त बॅटिंग झाली आहे. आक्रमक रवैया मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त पार्टनरशिप. बघा षटकाराच्या बाहेर अर्थात आयवाज झेलसाठी कॅश प्राईज असेल 200 रुपयाचा. आमचे देवीदास सुद्धा तिथे आहेत. देवानी जरी झेल पकडला त्याच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राईज. मात्र GST कापून हा कॅश प्राईज देवासाठी दिला जाईल. तर खांबालपाडा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती साहिलजी ठाकूर यांचं आगमन होतं. आपण त्यांचा भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये सहर्ष स्वागत करूया. स्वागत आहे आपलं. आपण स्पर्धा पाहता भारतीय जनता पार्टी चषक प्रथमच नियोजन आपण पाहू शकता. संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजन आपण पाहू शकाल. राजेश विलास म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं उद्घाटन समारंभासाठी भारतीय जनता पार्टीचे चिटपीचे सदस्य श्यामदादा पाटील. त्यानंतर युवा मोर्चा अध्यक्ष आपण पाहिलं जयेश राजेश पाटील. त्यानंतर पाहिलं हनुमानजी पाटील. माजी उपसरपंच निलेश म्हात्रे. उद्देशक जनार्दन डोंगरे. अध्यक्ष बालारामजी म्हात्रे आणि त्यानंतर रविदादा म्हात्रे, योगेशदादा म्हात्रे आणि संपूर्ण देवेन 11 जानमान क्रिकेट संघ. ऑनसाईडच्या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून. सिंगलला प्राधान्य दिला. सिंगलने मात्र थोडंसं शांत बसवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहतोय आपण. 2 चेंडूवरती 2 धावा आल्यात. कुणाल गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पाहतोय शकता आपण. बघा नितेश म्हात्रेला सुद्धा रेंजन पूर्णपणे जबाबदारी आपली काय आहे ते सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे प्रत्येक वरतीमध्ये आज स्पर्धेचा जरी प्रथम दिवस असला तरी सुद्धा मात्र आपली नैतिक जबाबदारी सर्व पूर्ण करताना पाहतोय मैदानाच्या चोपेर. त्यानंतर आमचे प्रसिद्ध उद्योजक प्रल्हादजी म्हात्रे सुद्धा बघा ग्राउंडच्या बाहेरून आनंद घेतात की चेंडू थांबले पाहिजेत, मॅच बॉल गेला पाहिजे. त्यानंतर आमचे देवा असतील. त्यानंतर स्कोररच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहतोय की तुषार सध्या 2 वडापाव खाऊन आलाय. तुषार म्हटला की वडापाव आणि त्याचं नातं खूप घट्ट आहे.
तर निश्चित कॉम बॉक्समध्ये आम्हाला सूचना आल्यात की थोडंसं विनोदसुद्धा झालं पाहिजे. मॅच ज्याप्रमाणे पाहायला मिळतं त्याचप्रमाणे आपल्याला 33 धावा झाल्या, 3 चेंडूवरती 3 धावा आल्यात. कुणाल गोलंदाजी करतोय नितलास या टीमच्या माध्यमातून. आताचा चेंडू मात्र शॉटसाठी जागा बनवण्याचा प्रयत्न, वाईट डॉप स्टंप असलेला चेंडू, व्हाईट बॉल. तर निश्चित मी प्रशंसा करेल आमच्या आयोजकांची. बघा आपण आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर कॉमेंट्री यांच्या जर समोर आपण पाहिलं तर महाराजांचं प्रतिमा असलेल्या ध्वज आपण बघू शकाल फडकताना. आठवण करून देतोय की बाजूलाच मलंगड किल्ला आहे आणि त्याचं वैशिष्ट्य राखणं फार गरजेचं. रिव्हर्सचा फटका थोडासा दूर होता क्षेत्ररक्षकाकडनं. आपल्यामधलं कौशल्य दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. जातोय हा चेंडू सीमा पार, पॉईंट क्षेत्रामधून येतो हा चौकार. च्या कॅप्टनला आम्ही विशेष सूचना देतोय. गांधारी संघ कॅप्टन आलाय तर हेडूटने बी संघ आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. बघा इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस उडवायचा आहे. जो संघ उपस्थित नसेल त्या संघाला पॅनल्टी दिली जाईल. आताचा चेंडू, व्हॉट अ स्ट्रोक, चेंडू सीमा पार, येतो हा चौकार, 4 धावा. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला होता. आपण पाहू शकता MTC या वाहिनीच्या माध्यमातून रिफ्लायच्या माध्यमातून स्ट्रोक खेळला गेला होता. एबीची आठवण करून देणारा हा स्ट्रोक होता. चौकार. दबाव बनवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये घडलाय. 42. 3 चेंडू चांगले होते त्यानंतर येणारा हा चौकार. सलगचे 2 चौकाराला बॅक टू बॅक 2 चौकाराच्या सहाय्याने 12 धावा खर्च करतोय गोलंदाज कुणाल. अंतिम चेंडू शेष आहे या षटकातील फायचा. अंतिम चेंडूवरती का रहस्य दडलाय. गोलंदाज तयार आहे. नेक्स्ट बॉल. हाय चेंडू रिव्हर्सचा अटॅम्प. सलगचा 3रा चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार, 4 धावा. गुड शॉट. ड्रिंक्स ब्रेक झाला. तत्पूर्वी आपण दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. अर्थात हेडूटने संघाचा कॅप्टन आणि त्यानंतर गांधारी टीमचा कॅप्टन. तर आमचे उद्योजक जनार्दन दादा डोंगरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा. भारतीय जनता पार्टी चषक आपण पाहता आणि या चषकातील आपण पाहू शकाल पहिल्या फेरीतील 3री लढत. टॉससाठी दोन्ही संघ उपस्थित वेळेवरती राहिले. त्यांचं मी मनापासून या क्रीडांगणावरती आयोजन कमिटीच्या माध्यमातून स्वागत करतो. हेडूटने संघ आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहू शकाल गांधारी संघ. तर टॉस जिंकला. आपण पाहू शकाल गांधारी संघाने का डिसाईड करणार. फिल्डिंग. 5 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ ताकदवर आहे. हेडूटने संघ त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 60-65 पर्यंत. बघा बऱ्याच दिवसानंतर आम्ही सुद्धा तुम्हाला पाहतोय. गांधारी संघ म्हटला की नेहमीच
मलंगड विभागामध्ये खेळत असतं, परंतु असं काय रिझन झालं की आपण या विभागामध्ये जास्त आता मात्र पाहायला मिळत नाही? सध्या आम्ही जास्ती टुर्नामेंट खेळलो नाही, 3-4 टुर्नामेंट खेळलो. निश्चित मात्र अंतिम आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप चांगलं आहे. तर निश्चित ही प्रतिक्रिया होती. टॉस जिंकल्यानंतर डिसाईड केला फिल्डिंग, तर हेडवटने संघ नाणेफेकी गमावली. आपल्या टीमने जर नाणेफेकी जिंकली असती काय निर्णय? आम्ही पण फिल्डिंगच केली असती. तर मॅच पाहून हा निर्णय घेण्याचा निर्णय होता की की टीमचं अगोदरच मॅनेज केलं होतं की आम्ही टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करणार? नाही, टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करणार होतो, कारण टीमचं गोलंदाजी चांगली आहे. निश्चित मात्र समोरचा संघ चांगला संघ, आपण किती धावांचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. शेवटचा अंतिम प्रश्न, स्पर्धा कशी वाटली? चांगलं आहे आयोजन. आयोजकांचे धन्यवाद आम्हाला इथे खेळण्याची संधी दिल्याबद्दल. तर निश्चित ही प्रतिक्रिया होती एडवटने टीमच्या कॅप्टनची. तर टॉस बॉक्समधून मात्र न्यूज होतं की टॉस जिंकला गांधारी या संघाने. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्या धुमाकूल मैदानाच्या आतमध्ये घालताना पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. तर गांधारी संघाचा संघनायक आयोजन कमिटीकडं आपण येऊन भेटायचं आहे. आयोजन कमिटीशी संपर्क साधायचे गांधारी संघ. सध्या बॅटिंग पाहू शकता आपण. 2 चेंडूवरती 2 षटकार. हाही चेंडू हवेमध्ये उडवलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही आहे. येतो हा चौकार, 4 धावा. सध्या मैदानाच्या आतमध्ये हल्ला आणि हल्ला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. हाई चेंडू साइडला, स्टँड अँड डिलिव्हर, आउट ऑफ द पार्क. येतो हा षटकार. तर निश्चित फलंदाजाने दोन्ही फलंदाजाने निश्चय केलाय की जेवढे चेंडू आपल्याला बाहेर पाठवता येईल, घालवता येईल, तेवढे मात्र घालवण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतला. कारण त्यांच्या टीमला हव्यात फक्त धावा आणि धावांचं डोंगर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोबे या संघाच्या माध्यमातून 68 धावा धावफलकावरती झाल्यात. काय जबरदस्त मॅरेथॉन इनिंग दोन्ही फलंदाजांनी साकारली. 4 षटकार 3 चौकारीच्या साहाय्याने मैदानाच्या आतमध्ये सध्या फलंदाजी करताना पाहतोय सुमितला. 10 चेंडू, थोडासा अतिरिक्त बाउन्स होता, समरी डिलावर चेंडू. 5 चेंडूवरती धावा खर्च करताना पाहतोय 3 षटकार आणि 1 चौकारीच्या साहाय्याने सध्या आपण 22 धावांचं षटक पाहतोय. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. पाहायचं अंतिम चेंडूवरती काय घडणार. हलक्याशा हाताने चेंडूला चिप केलाय. चेंडू मात्र थोडंसं फिरताना पाहतोय. चेंडूला अडवलं जातं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना फलंदाज बाद. गरज होती का हा प्रश्न निर्माण करणं. दोन्ही फलंदाजाने ज्या पद्धतीने कामगिरी केली, 70 धावांची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांकडनं घडली. जर बॅटिंग आवडली असेल तर या 2 फलंदाजांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. 70 धावा ठोकल्यात या दोन्ही फलंदाजाने. सुमितला पाहिलं त्याने 40 धावा ठोकल्या आणि त्यानंतर आपण पाहू शकाल 29 धावा कुडताना फायला, अर्थात आकाशला लाजवाब बॅटिंगचा उदाहरण. तर गांधारी टीमचे चेतन कारभारी व्यासपीठावरती यायचं आहे. धावफलकावरती धावसंख्या 70 धावाचं उंचभर डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय. पण तो पाहायचं आहे चोख प्रत्युत्तर देणार का. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे नितलास या टीमची. हा क्रीडांगण त्यांच्यासाठी आतापर्यंत लाभदायक ठरला. या 71 धावा पूर्ण होतील की नाही प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नांचं उत्तर घेऊन आपण इन्व्हाइट करूया सेकंड
इनिंगमध्ये समालोचनासाठी कॉम्बॉक्समध्ये बदल आणि आमंत्रित करतोय जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली यांना. धन्यवाद, थँक्यू. भारतीय जनता पार्टी आपण पाहू शकाल निलेश दादा म्हात्रे, रतन दादा म्हात्रे आणि त्यानंतर आपण पाहू शकाल माया पाटील ज्यांनी संपूर्ण पाणीची सोय इथे केली आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल कॅबिनेट मंत्री आणि आपला माणूस आपला आमदार सन्माननीय माजी आमदार गणपत शेठ गायकवाड यांची प्रतिमा आपण पाहतोय आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून, MTC या वाहिनीच्या माध्यमातून. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब. त्यानंतर आपण पाहू शकाल जबरदस्त हा बॅनर तुमच्या समोर राजेश विलास म्हात्रे, त्यांच्या उजव्या बाजूला आपण पाहता निलेश दादा म्हात्रे, माजी सभापती विलास दादा म्हात्रे, त्यानंतर मंडल अध्यक्ष अभिमन्यू म्हात्रे. या सर्वांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, काय घडणार काय बिघडणार ऐकूया जगदीश पाटील नारिवली यांच्या माध्यमातून. धन्यवाद. त्याच्यावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं आहे रामशेठ यांचे सुपुत्र देवानंद जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता भारतीय जनता पार्टी आयोजित 2025चं हे चषक पाहा मिळते आणि या खेळाच्या उत्तरार्धामध्ये आहोत जेथे तिसरा सामना लॉर्ड्सप्रमाणे हा दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आहे. गोवेच्या विरोधात नितलज संघ. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 24 बॉलमध्ये 71ची गरज आहे. सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतं नितलज टीमची. या यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता आपण अगदी मलंगडचं चित्र रेखाटलं गेलं आमच्या MTC या वाहिनीवरती. अत्यंत ब्युटिफुल, अतिशय सुंदर आणि आपण मलंगडच्याच पायथ्याशी आहोत त्यामुळे अत्यंत निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं. सर्वीकडे हिरवळ आणि मधनं मात्र येणारी पाण्याची नदी. जाऊया मॅचमध्ये. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. ओ फटका खेळायचा होता मात्र चेंडू यष्ट्यांवरती जाऊन अदलला. तेजस मात्रेच्या स्वरूपामध्ये पहिला मोठा धक्का लागतोय टीम नितलज संघाला. मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करू दिला नाही. त्या डावात डिफेन्स केला, त्या डावांचा बचाव केला या टीमने आणि आता त्यांना 71 धावा करायच्या आहेत 4 ओव्हरमध्ये. रवीच्या जोडीला तेजस आले होते. आता न्यू बॅटर मैदानामध्ये कुणाल पावशे मैदानामध्ये पाहा मिळतं आपल्याला. 71 धावा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे.
पुढे होऊन केला डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू चाललाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एकेरी धाव मिळत असताना. चला याच्यानंतर सामना होईल एडुटने बीच्या विरोधात गंधारी बी हा संघ खेळताना पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर शेवटचा सामना असेल लेग स्टंप सोडून जातोय. पंच वाढची खूण करत असताना एक धाव अवांतर रूपाने मिळाल्या रवी काटेला. पाहतोय मागच्या मॅचमध्ये 33 धावांची चांगली इनिंग साकारली आहे फलंदाजाने. तोच फलंदाज आता स्ट्राईकवरती. त्याच्यानंतर चौथा सामना भोपर बी आणि खोनी सी असे 8 संघ आज खेळताना पाहा मिळतील. छत्रपती क्रीडांगण चिंचवली. पुन्हा एकदा लेग स्टंप दिशाहीन गोलंदाजी. लागोपाठचे 2 खराब चेंडू फेकल्यात गोलंदाज नीरजने. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. त्यानंतर 1 धाव आणि आता 2 चेंडू वाईट फेकत असताना एकूण धावा मिळाल्या 3. जवळून खेळायचं होतं जागा खडेकडे जागेवरून खेळायचं होतं मात्र बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाला नाही आहे. त्यामुळे चेंडू डॉट. आत्ता डॉट चेंडू परवडणार नाही आहेत कारण मोठी धावसंख्येचा पाठलाग करता त्यावेळेस तुम्हाला मोठे बडके खेळावेच लागतील. अगदी मैदानाच्या चारी बाजूला मात्र भारतीय जनता पार्टीचे फ्लॅग्स फडकत असताना फटका चांगला अपरकट केला आहे. चेंडू चालला आहे बॅकफूट पॉईंटच्या दिशेला आणि तेथे धावा 2 मिळतील. सुरुवातीला एका दुक्का धावा पाहता आल्या आपल्याला आणि आता न्यू बॅटर 2 धावा आल्यात. रवी काटे अद्याप खेळतोय स्ट्राईकवरती. एक सिनियर खेळाडू या टीमचा. फटका चांगला आहे यावेळेस मिडॉनचा फिल्डर होता मिस झालाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल रनआउटचा धोका मात्र टप्प्यावरती थ्रो आलाय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळाल्या. एकूण धावसंख्या 7. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. कुणाल आणि रबी हे मात्र खेळत असताना 2 फलंदाजांना पाहतोय. याच्यानंतर दोन्ही संघ रेडी राहा. आपण उडवला चेंडूला. फटका फसला हवेमध्ये. झेल होईल का? फिल्डर नाही आहे मात्र 3 फिल्डर आल्यात. वॅकेन एरियामध्ये चेंडू पडला आणि तेथे 2 धावा मिळाल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना एकी चौकार षटकार नाही आहे. सिंगल डबलला महत्त्व दिलं आहे. धावा झाल्यात त्या फक्त 9. येणारं समीकरण 18 बॉल 62 धावा अद्याप या मॅचमध्ये करायच्या आहेत. डिझाईन गोलंदाज विवेक आल्या दुसरं षटक घेऊन. अद्याप 62 धाबा बडवाच्यात 18 मध्ये. आता आस्किंग रन रेट पुढे सरकताना पाहा मिळतो. 20 पेक्षा जास्त धाबा बनवायच्यात प्रति षटकामागे. सुरुवातीला 16ची 17ची सरासरी होती. आता 20 वरती जाऊन टेपली आहे. पहिलाच बॉल अगदी पायातला चेंडू सरळ खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा फिल्डर परत सरकला. 1चं 2 मध्ये रूपांतर. अद्यापपर्यंत एकी चौकार षटकार नाही आहे. वाऱ्याचा मात्र अत्यंत वेग चांगला पाहायला मिळतोय.
फुल टॉस आणि त्याच्यावरती फटका पसलाय आणि ते फलंदाज होईल अंपायर्स रिव्ह्यू. यस, भीमर चेंडू आहे का नाही ते पाहिलं जाईल. फेअर डिलिव्हरी. चेंडू जसा पडला थोडा खाली आला. ॲक्शन मध्ये पाहू शकता. त्यामुळेच ते फलंदाज बाद होईल. आतापर्यंत 2 बॅटर बाद झाले. चला, लेफ्टी बॅटर आल्यात आता मैदानावरती. अविनाश म्हात्रे डावखुरी हाताचा बॅटर. चांगला अगदी पायातला बॉल ड्राईव्ह केलाय समोर. एकच जा मिळेल. दुसरीचा प्रयत्न मात्र नकार दिला जातोय. चांगलं पोझिशन बनवलंय टीम हर्षद एलेवन गोवा संघाने. जसं सामना पुढे जातोय तसं मात्र थोडा कठीण होतोय कारण आता 15 बॉलमध्ये 59 बनवायचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती 4. चला, गोवे संघ लक्षात ठेवा, वेळेला महत्व आहे. टायमिंग अलर्ट आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर आल्यात वेगाने डीप मिड विकेट वरून. टिपलाय तो झेल, संपलाय तो रवी काटेचा खेळ. स्ट्राईक वरती अनिकेत 12 या धावसंख्येवरती 3 धक्के लागल्यात. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत गोवे संघाच्या बाजूने. ओ, ते फटका चांगला आहे. स्वीपर कव्हरला फटका चांगला आहे. संघर्षाचा शंकनाद करणारा चौकार.
2 ओव्हरचा खेळ संपला. इथे 2 ओव्हरमध्ये 17 झाल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 54 धावसंख्येची. चला पास केला थोडं. आलाय आता 11 मध्ये 54 करायचे आहेत अद्यापी या मॅचमध्ये. आता सामना फार कठीण झाला इथल्या टीमसाठी. ओ नाहीये आता क्रॉस लाईनने सुद्धा नाहीये. चांगला गोलंदाज. तिसरं षटक 10 मध्ये 54. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ टीम गांधारी आणि त्याच्या विरोधात एड्युटने बी. आपण रेडी राहायचं आहे. लगेचच सामना सुरू करायचा आहे कारण आज वेळ झाला. संघ थोडेसे उशिराने पोहोचले. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. उद्या मात्र मॅनेजमेंट कमिटी तुमच्यावरती लक्ष ठेवून असेल. अगदी वेळेवरती तुम्हाला यावं लागेल. ओ रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज येते. खेळायचं आहे का? नऊ चेंडू 53 आलाय तो नाही आहे इथे. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल. कॅच टिपलाय. फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का लागत असताना इथल्याच टीमला आता फक्त औपचारिकता. आता मैदानामध्ये चला डॉट आलाय बॉल. आता 7 मध्ये 53 नाही आहे. यू आर वॉचिंग द वन साइड मॅच. एकतर्फी मॅच सामना पाहायला मिळतो. इथल्याच संघाची सुरुवात खराब झाली. तेजस सारखा फलंदाज बाद झाला. रवी काटे बाद झाला. त्या मागोमाग आणखीन 2 बॅटर बाद झाले आहे आणि अतिशय चांगलं षटक फेकलं पाहायला मिळालं. या ओव्हरमध्ये धाव मेडन षटक आला. विकेट मेडन षटक फेकलं राकेशने. अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालं. लेग बायची एक ती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. चला शेवटचं षटक. आता घाई करा गोवे संघ. चला प्लीज. चला आता 6 चेंडू 53 करायच्या त्या मॅचमध्ये. सुमित गोलंदाजी मार्कवरती. लेग स्टंप पहा मिळतोय अगदी एस्टनच्या वरून जात असताना डॉट. ओ स्लोवर चेंडू फेकलाय. दिशापासून भरकटलाय. वाईड बॉल. एक धाव अवांतर.
फुलटॉस त्याच्यावरती मात्र फटका चांगला षटकार 6 धावा. षटकार आलाय मात्र या षटकारानं आता तेवढं महत्त्व येणार नाहीये. पुन्हा एकदा लेग स्टंपला पहा मिळतोय पंच कडे आशाभूत नजरेने पाहिला डॉट बॉल. मग अशी षटकार आता डॉट. फुल टॉस पुन्हा एक षटकार 6 धावा. पुन्हा एकदा डॉट. चांगली गोलंदाजी पहा मिळतो आपल्याला. ते धाव मिळते त्या 4 आणि सामना जिंकलाय टीम हर्षद 11 गोवे संघाने. 2 सामने जिंकत सामना तो संघ पोहोचलाय पुढे. आणि आता सामना पाहायला मिळेल एडुटने. चला एडुटने संघ आणि त्याचबरोबर गांधारी. चला दोन्ही टीम आपण सज्ज राहा. 2 संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. 5 षटकांचा